आगामी मिरज विधानसभामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असेल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथे जिथे युती होईल तिथे एकत्र आणि जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावर लढणार हसन मुश्रीफ। मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोजगार मेळावा मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा आज संपन्न झाला। मिरजेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तोफ थंडावली असून चंद्रकांत मेंगुरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे। तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय शिंदे, भाजप पक्षाचे ईश्वर जनवाडे, संदीप कबाडे यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे। आज अलोट गर्दीमध्ये हा पक्षप्रवेश झाल्याने मिरज विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ताकद वाढल्याचे दिसून आले आणि यावेळी महादेव दबडे यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे आवाहन केलं आहे। आगामी मिरज विधानसभामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथे जिथे युती होईल तिथे तिथे एकत्र आणि जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावर लढणार असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे। आता विधानसभा आणि लोकसभेची फेररचना होणार आहे, त्यामुळे हा मिरज मतदारसंघ पुढच्या काळामध्ये हा आता राखीव राहणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे। आता तो कदाचित राखीव राहणार नाही आणि या फेररचनेमुळं इद्रिस भाईंना आणि तुम्ही ज्यांना राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून उभा कराल तो राष्ट्रवादीचा आमदार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे। येणाऱ्या आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक असेल, सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वच्छ आहे। ज्या ज्या ठिकाणी आमची युती होईल तिन्ही पक्षांचं, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, जिथं जिथं आम्ही एकत्र येऊ तिथं एकत्र येऊन आम्ही या निवडणुका करू। ज्या ठिकाणी एकत्र येणं शक्य नाही कारण कुणावर अन्याय होऊन बंडखोरी होणार असेल आणि तिन्ही पक्षांचा तोटा जर होणार असेल तर आम्ही वेगवेगळे लढू, परंतु कोणत्याही परिस्थितीत या सांगली महानगरपालिकेवर हा आमचा युतीचा झेंडा आणि त्याच राष्ट्रवादीचा झेंडा कसा निवडून येईल या पद्धतीने आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागावं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।